भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजेंद्र, सर्व पापनाशी अशा एकादशीचे नाव रमाचे आहे. पुष्कळ वर्षापूर्वी मुचकुंद नावाचा एक राजा होता. त्याची देवराज इंद्राशी चांगली मैत्री होती. वरुण, कुबेर, यमराज, अग्नी हे देखील त्याचे चांगले मित्र होते. सर्व धार्मिक तत्त्वांचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता. कालांतराने राजाला एक कन्यारत्न झाली. तिचे नाव चंद्रभागा नदीवरून ठेवण्यात आले. पुढे तिचा विवाह चंद्रसेन राजाच्या मुलाशी शोभनशी झाला. एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरा आला. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली, हे देवा, आता काय होईल? माझे पती तर अतिशय अशक्त आहेत. त्यांना तर भूक सहन होणार नाही. माझे वडील तर खूप कठोर आहेत. दशमी दिवशी माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दवंडी पेटवतात की एकादशीला कोणीही खाऊ नये. तो आपल्या पत्नीस म्हणाला, हे प्रिये, आता मी काय करावे? माझा जीव वाचवण्यासाठी आणि राजांच्या आज्ञेचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे? चंद्रभागा म्हणाली, हे स्वामी, मनुष्यालाच काय तर हत्तींना, घोड्यांना आणि इतर प्राण्यांना देखील आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही. जर आपल्याला आज काही खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल. त्यामुळे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्या. आपल्या पत्नीचे हे कथन ऐकल्यानंतर शोभन म्हणाला, तुझे सांगितलेस ते खरे आहे, परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चितच होईल. असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले. परंतु तहानेने आणि भुकेने तो व्याकुळ झाला. भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली, परंतु भुकेमुळे शोभनने आपल्या शरीराचा त्याग केला. सूर्योदयापूर्वीच मुचकुंद राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले, परंतु चंद्रभागेने सती जाऊ दिले नाही. पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्या घरी राहू लागली. त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राज्याचा राजा झाला. रत्नजडित सुवर्णाचे काम असणाऱ्या आणि अमूल्य हिऱ्या माणिक्यांनी सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला. अनेक आभूषणांनी अलंकृत असलेला शोभन अनेक गंधर्व आणि अप्सरांद्वारे सेवित होता. एकदा मुचकुंदपुरीतील सोमेश्वर नावाचा ब्राह्मण तीर्थाटन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये आला. शोभनला आपल्या राजाचा जावई समजून तो त्याच्याजवळ गेला. ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला. त्यानंतर त्याने ब्राह्मणाचे, मुचकुंदाचे, त्याच्या पत्नीचे चंद्रभागेचे तसेच मुचकुंदपुरीतील सर्वांचे कुशल मंगल विचारले. सर्वजण सुखाने आणि शांतीने राहत असल्याचे ब्राह्मणाने सांगितले. अतिशय आश्चर्याने ब्राह्मणाने राजाला विचारले, हे राजन, इतकी सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही. असे राज्य तुम्ही कसे मिळवले? याविषयी कृपया तुम्ही मला सांगावे. राजाने सांगितले, रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला प्राप्त झाले आहे. हे राज्य कशाप्रकारे शाश्वत करावे याविषयी कृपया आपण मला समादेश द्यावा. बहुतेक श्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला मिळाले असावे.
कृपया आपण हे सर्व चंद्रभागे सांगावे. मला वाटते केवळ तीच या राज्याला शाश्वत बनवू शकते. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुचकुंदपुरीमध्ये परत आला. चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले. हे सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मण देव, आपण जे काही सांगता ते मला केवळ एक स्वप्नच वाटत आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजकन्ये, मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे. त्याचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्याला शाश्वत बनवण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केलेली आहे. पुण्याच्या प्रभावाने ते राज्य शाश्वत करेल. तुम्ही मला तिथे घेऊन जावयास हवे. विलग झालेल्या दोघांना परत भेट घालून देणाऱ्यास मोठे पुण्य प्राप्त होते. त्यानंतर ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वासुदेवाच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. वामदेवाने सुंदरवर्ण चंद्रभागेला वैदिक मंत्राची दीक्षा दिली. वामदेवाकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावाने आणि रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले. त्यानंतर ती आपल्या पतीसमोर गेली. आपल्या पतीला पाहिल्यानंतर चंद्रभागा म्हणाली, कृपया माझे हिताचे 2 शब्द ऐका. वयाच्या 18व्या वर्षापासून मी एकादशीच्या व्रताचे पालन करीत आहे. या व्रत पाळनामुळे प्राप्त पुण्याच्या प्रभावाने आपले राज्य प्रलयापर्यंत शाश्वत आणि समृद्ध राहील. त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत आनंदाने राहू लागली आणि रमा एकादशीच्या नावाने शोभूनही त्या राज्यामध्ये आपल्या पत्नी समाविष्ट आनंदाने राहिला. त्यामुळे हे राजन, रमा एकादशी ही कामधेनू अथवा चिंतामणी प्रमाणे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे राजन, अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महात्म्य कथन केले आहे. कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो, दोन्हीही एकादशी व्रत पालन करणाऱ्याला मुक्ती प्रदान करतात. जो कोणी या एकादशीचे महात्म्य ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंदाने वैकुंठ प्राप्ती करतो. रमा एकादशीचे व्रतविधी पाहूया. एक करणारे भक्ताने एकादशीला एक वेळ भूक करावे, म्हणजे दशमीच्या दिवशी एकच वेळी जेवण करावे आणि त्यानंतर दशमीची रात्र व्यतीत झाल्यानंतर एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4 वाजता उठावे, प्रार्थना संकल्प करावा आणि या दिवशी अधिकाधिक हरिनामाचा जप, भागवत कथा, कीर्तन, भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करावा. एकादशी तिथीला त्या ठिकाणी अन्नधान्य खाणं हे वर्ष असतं आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आम्ही काय खावं. तर शास्त्रामध्ये एकादशीच्या दिवशी कोणता आहार घ्यावा याबद्दल अनेक निर्देश दिलेले आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं की निर्जल किंवा निराहार राहणे. शक्य असेल तर केवळ वायुभक्षणच करावा. वायू सेवनाने कार्य चालत नसेल तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे आणि त्यांनीही भागत नसेल तर जल किंवा दूध घ्यावे. त्यांनीही भागत नसेल तर फळ खावे. या पद्धतीने आपण उपवास करू शकता. एकादशीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर दिवसा निद्रा आणि मैथुन याचा संपूर्णपणे टाळाव्यात. काम, क्रोध, लोभ यांचा देखील त्याग करावा आणि रात्री जागरण करीत हरिनामाचे स्मरण, हरिकीर्तन करावं. दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्या ठिकाणी पाळणा वेळ असते, म्हणजे एकादशी व्रत सोडण्याची वेळ. भगवंतांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद आपण ग्रहण करावा.
आणि एकादशी व्रत सोडावे. प्रत्येक एकादशीला यापुढे एकादशीचे महात्म्य आणि त्याचबरोबर पोस्टमध्ये एकादशीची पाळणा वेळ देण्याचा आम्ही तुकाराम महाराज सांगतात की करविता व्रत अर्धे पुण्य लाभ, हे मोडविता दोघे नरका जाती. या प्रकारे आपण सगळे एकादशीच्या व्रताचे पालन करूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.